पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा देवाची यात्रा दिनांक 20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत भरणार आहे। या यात्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच शेजारील राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी खासगी वाहने तसेच एसटी बसने येत असतात। त्यामुळे पाल आणि उमरज शहरात वाहतुकीची कोंडी होत असते। या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पाल परिसरातील रस्त्यावरील वाहतुकी संबंधीचे आदेश दिनांक 20 ते दिनांक 28 जानेवारी पर्यंत जारी केलेत। काशी ते पाल रस्त्यावर येणारी सर्व वाहने आदर्शनगर गावाजवळील तात्पुरते एसटी स्टँड समोर थांबून समोरील शेतात पार्किंगची व्यवस्था केली आहे। तेथे वाहने पार्किंग करावीत। हरपळवाडी ते पालला येणारी सर्व वाहने ही इमर्सन कंपनीजवळ थांबून तेथील शेतात वाहने पार्क करावीत। तारळे पालला येणारी सर्व वाहने ही तारळे रस्त्याला पाल ग्रामपंचायतीच्या नर्सरी समोर रस्त्यावर थांबून तेथे पार्क करावीत। मरळी ते पाल येणारी सर्व वाहने ही खंडोबा कारखान्यासमोर श्रीकांत शेजवळ यांच्या शेताच्या समोर पार्किंग मध्ये पार्क करावीत। वडगाव ते पाल हा रस्ता आपत्कालीन असून त्या रस्त्यावर येणाऱ्या सर्व वाहनांना आणि वाहने पार्किंग करण्यास बंदी आहे। वडगाव ते इंदोली फाटा जाणाऱ्या रस्त्या शेजारील जागेवर पार्किंगसाठी बंदी घालण्यात येते आहे। दिनांक 20 जानेवारी रोजीच्या रात्री 10 ते दिनांक 22 जानेवारी रोजी रात्री 10 वाजेपर्यंत पाल गावात येणाऱ्या सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अन्वये कारवाईस पात्र राहतील याची नोंद घ्यावी। पाल येथील श्री खंडोबा देवाच्या वार्षिक यात्रेतील मानकरी यांच्या घोड्यांच्या बाबतीत अटी आणि शर्ती संबंधांचे आदेश 22 जानेवारीच्या सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत जारी केलेत। यात्रेच्या मुख्य दिवशीच्या मिरवणुकीत सामील होणाऱ्या मानाच्या घोड्यास लगाम घातलेला असावा। तसेच मिरवणुकीत माणसाळलेला शिकाऊ घोड्याचाच वापर करावा। इतर भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी। दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी मुख्य मिरवणुकीसाठी 8 वाजता मानकरी बाबासाहेब इंजोजीराव पाटील यांच्या वाड्यासमोर जमून आपल्या मानाप्रमाणे उभं राहावं। दुपारी 2 वाजता बैलगाडीतून देवदेवळातून मंडपाबाहेर आणल्यानंतर तेथून देवाची मिरवणूक मानकरी देवराज पाटील यांच्या समवेत मिरवणुकीने निघावं। यावेळी मानाचा घोडा आणि चोपदार यांनी मिरवणुकीच्या पुढे राहावं। सायंकाळी 6 वाजता देवाच्या लग्नाचा सोहळा झाल्यानंतर मानकरी आपला घोडा मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन जातील। मुख्य मिरवणुकीतील घोड्याची तपासणी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करावी आणि ते मिरवणुकीस वापरण्यास योग्य आहेत याबाबतचे प्रमाणपत्र घ्यावे। मानकऱ्यांना अटी आणि शर्ती मान्य नसतील तर त्यांनी आपले घोडे मिरवणुकीत आणू नयेत। मिरवणुकीतील मानकऱ्यांच्या घोडे चालकांना अटी आणि शर्तीप्रमाणे वागण्याचं बंधन राहील। नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईस पात्र राहतील।